हवामान बदल हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे कविताजी. तुम्ही सुरुवातीलाच जे सांगितलं, की आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण बियाण्याची तपासणी करण्यासाठी आपण घट बसवतो. बियाणं तपासतो. वास्तविक पाहता नवरात्रीमध्ये रब्बीच्या पेरणीची तयारी केली जाते. मान्सूनचा पाऊस निघून जातो आणि पुढच्या हंगामाची तयारी होते. पण आजच्या घडीला सप्टेंबर महिनाही संपत आलाय. आज जवळपास 4.5 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे. आणि हा पाऊस साधा पाऊस नसून हा रेग्युलर ढगफुटीसारखा पाऊस होतोय. त्याचबरोबर अनियमित पाऊस आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय की जेणेकरून शेतं वाहून जात आहेत. नद्या नाल्यांच्या मधून पाणी बाहेर आलेलं आहे. महाराष्ट्रातली सगळी धरणं भरलेली आहेत. पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. हे मूळ कारण आहे हवामान बदलाचं, जागतिक हवामान बदलाचं. काही कृषी हवामान तज्ज्ञांशी माझं बोलणं झालं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशांत महासागरामध्ये तापमान वाढलं की भारतीय उपखंडामध्ये पाऊस कमी होतो किंवा थांबतो. पण मे महिन्यापासून प्रशांत महासागराचं तापमान जे आहे ते कमी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात भारतीय उपखंडामध्ये हवेचे दाब वाढलेले आहेत आणि हवेचा दाब वाढल्यामुळं मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये सलग पाऊस सुरू आहे. मान्सून यावर्षी 15 दिवस लवकर आलेला आहे आणि लवकर आलेल्या पावसानं मे महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे. जून महिन्यात पण अतिवृष्टी झालेली आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेली आहे आणि आता परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू झालाय आणि आत्ता सुद्धा अतिवृष्टी चालू आहे. आपण जर ह्या मान्सूनचं जर विश्लेषण करायचं घेतलं तर मान्सून ज्या भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये परतीचा मान्सून बरसतो. पण यावर्षी मराठवाड्यामध्ये असेल किंवा सोलापूर आणि सांगली साताऱ्याच्या नगर जिल्ह्याच्या पूर्वेकडचा जो भाग आहे त्या दुष्काळी भागात सुद्धा यावर्षी मे महिन्यातच अतिवृष्टी झालेली आहे. धरणं तलाव फुल्ल आहेत. ओढ्या नाले पण फुल्ल आहेत आणि या नद्या नाल्यांमधून पाणी आता वाहताना पाणी मावत नाहीये. ते पाणी आता आजूबाजूच्या शेतांमध्ये जात आहे, आजूबाजूच्या गावांमध्ये शिरतंय आणि शेतं असतील, गावं असतील, आपल्यासोबत घेऊन चाललंय हे पाणी. गावं शेतं बेचिराग करणं हे पावसाचं सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडतोय. आत्ताची जी शासकीय आकडेवारी आली ती आकडेवारी असं सांगते की महाराष्ट्रामध्ये फक्त 6 जिल्हे बाकी आहेत ज्याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली नाहीये आणि हे 6 पैकी 3 जिल्हे कोकणातले आहेत, 3 जिल्हे पूर्व विदर्भातले आहेत. भंडारा असेल, गोंदिया असेल आणि गडचिरोली असेल. हे 3 जिल्हे पूर्व विदर्भातले सोडले आणि कोकणातले रायगड, पालघर आणि ठाणे हे 3 जिल्हे सोडले तर सबंध महाराष्ट्रामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि ही अतिवृष्टी शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी मारक ठरते.